चित्रा, मला सगळं कळलंय. वहिनी, मी येणारच होते तुझ्याशी बोलायला, पण मनोजने असं वागायलाच नकोय. हे बघ चित्रा, तू घाबरू नकोस. नानांनी आणि मेघनाने जो काही स्टँड घेतलाय तो करेक्ट आहे. मनोजची चूक झालीये आणि हे त्याला कळायलाच हवं. नाही तर तो प्रत्येक वेळी तुझ्याशी असाच वागत राहील. आणि हे काय आहे, देसाईवाडीत पुन्हा पाऊलही ठेवायचं नाही म्हणून? याचा अर्थ तर असाच झाला ना की माहेरी जाऊ नकोस. हे बघ चित्रा, तू घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हा, आणि खरं सांगायचं ना तर त्याला सुद्धा चैन पडणार नाही बघ. तो येईल तुझ्याकडे. मला तरी कुठे चैन पडते. मी आज घरी जायचं ठरवलंय. काय? हो, मला असं वाटतं की मनोजचा इगो दुखावला गेलाय आणि जोपर्यंत मी स्वतःहून त्याच्याकडे जात नाही तोपर्यंत तो दुसरा कुठला विचारच करणार नाही. चित्रा, अगं तू बरी आहेस ना? अगं तो तुला जे काही बोललाय त्यात हे इगोचं काय आहे? जे चूक आहे ते चूकच आहे आणि त्याला इगो आहे, तुला नाहीये. तुला सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का? चित्रा, एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. माणसाला त्याचा आत्मसन्मान हा जास्त महत्वाचा असतो. चित्रा, अगं अशी काय करतेस तू? तू नानांशी बोललीस का? नाही, मी कुणाशीच बोलले नाहीये. पण मी घरी परत जाणार आहे हे मात्र नक्की. हे बरोबर आहे ना असं? उत्तम उत्तम, अगदी व्यस्त. यार, काय ग, काय झालं? चित्रा म्हणतीये की ती घरी जाते म्हणून. काय? अगं हो ना, मी तिला भेटले नव्हते हे सगळं कळल्यानंतर, म्हणून मग भेटायला गेले आणि तिला समजावत होते तर अचानक म्हणाली की मी मनोजकडे परत जाते म्हणून. मला वाटतंय ती घाबरली आहे. दडपणामुळे असं म्हणतीये. आपण कितीही जवळचे असलो तरी इथे राहणं अशा अर्धवट अवस्थेत तिला अवघड जात असणार ताई. जाणारच ग, आणि त्यात आता बिचारीची नोकरी पण गेली. हो, बाई आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असली की खूपच फरक पडतो. अगं हो, ते तर आहेच, पण मुळात एकमेकांबद्दल ओढ वाटणं सुद्धा गरजेचं आहे की नाही? मला तर या गोष्टीच नवल वाटतं की या दोघांनी एकमेकांना साधा फोनही केला नाहीये नंतर. हो ग, पण मग ही जाते का? नाही म्हणजे चूक तर मनोजची आहे. आणि तू म्हणतेस तशी त्यांच्यामध्ये जर ओढ नसेल तर स्वतःची चूक नसताना ही काय मनोजला सॉरी म्हणणार आहे जाऊन? पण तसं करून ती स्वतःचं आणि मनोजचं दोघांचंही नुकसान करेल. आणि मनोजला वाटेल माझी काही चूकच नाहीये आणि तो आत्ता जसा वागला तसाच पुढेही वागत राहील. आणि प्रत्येक वेळी चूक नसतानाही चित्रानच पडखावी अशी अपेक्षा करेल. मनोजमध्ये सुधारणा घडवून आणायची हीच खरी वेळ आहे. नंतर मग उशीर झाल्यावर खूप प्रॉब्लेम होईल असं वाटतंय मला. ताई, मी बोलू का तिच्याशी? नाही नाही, मला असं वाटतं ना की तू पहिल्यांदा नानांशी बोल. बरं, आधी हातातलं काम पूर्ण करते आणि मग जाते. अगं ते राहू दे, ते मी करेन. शिवाय अर्चुए आहे ना मदतीला. हो, पण त्यांना त्यांच्या ट्रेसचं काम असेलच ना. अय्या, मी विसरलेच ग तुझ्या ट्रेचं. नाही म्हणजे आता ट्रेनिंग घेऊन आलीयस, ट्रे बनवायला सुरुवात करायला लागेल. ए नाही नाही, या इथं नुकतीच आले मी, त्यामुळे आज टाइमपास करणार आहे आणि उद्या काय ते काम. हे बघ, उद्या रोजच येत असतो. तुम्ही करा ते, मी आज बघणार आहे. काय खायला वगैरे करणार आहात? बरं तुझं चित्राचं बघ. मी जाते. लगेच खायचं सुरू झालं तुझं आले आले. लागली तू कर ना काहीतरी. जाऊ दे, कंटाळा आलाय, गेली भूक माझी.